नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी.कॉम भाग 1 सेमिस्टर 2च्या प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्त्वे या विषयामध्ये तिसऱ्या युनिटमध्ये डिस्ट्रीब्युशन वितरण यामध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग चॉईस ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनेल वितरण मार्गाच्या निवडीवर परिणाम करणारे घटक याचा आपण अभ्यास आजच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. वितरण मार्ग निवडीचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण वितरण मार्ग निवडीचा निर्णय घेतल्यानंतर आणि त्यानुसार मार्गाची निवड केल्यानंतर उत्पादकांना त्या निर्णयामध्ये बदल करता येतो, पण ते खूप क्रिटिकल आणि गुंतागुंतीचं असू शकतं. त्यामुळे हा निर्णय घेत असताना उत्पादकांना अनेक घटकांचा विचार करावा लागतो. तर सर्वसाधारणपणे वितरण मार्गाच्या निवडीवर परिणाम करणारे घटक हे 5 भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला भाग आहे म्हणजे वस्तू हा खूप महत्त्वाचा घटक आहे. वितरण मार्गाद्वारे वस्तूंची देवाणघेवाण, वाहतूक, साठवणूक, हस्तांतर होत असते आणि त्यामुळे वस्तू हा वितरण मार्गावर प्रभाव टाकणारा अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो. वस्तूंची वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्यामधील समाविष्ट घटक कोणते आहेत, त्याचा वापर, उपयोग, महत्त्व काय आहे इत्यादी बाबींचा विचार प्रामुख्याने यामध्ये करावा लागतो. आणि वितरण मार्ग निवडत असताना वस्तूविषयक घटकामध्ये साधारणतः पुढील घटक लक्षात घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे वस्तूची किंमत. वस्तूच्या किमतीवर वितरण मार्ग निवडीचा निर्णय अवलंबून असतो. वस्तूची किंमत जास्त असेल तर वितरण मार्ग लहान निवडावा लागतो. याउलट किंमत कमी असेल तर वितरण मार्ग लांब निवडता येतो. उदाहरणार्थ सोने, चांदी, मौल्यवान वस्तूंच्या विक्रीसाठी वैयक्तिक म्हणजे उत्पादक, विक्रेता वर्ग, ग्राहक हा मार्ग उपयुक्त ठरू शकतो. नाशवंतपणा. वस्तू नाशवंत असतील तर वितरण मार्ग लहान निवडावा लागतो. याउलट टिकाऊ वस्तूसाठी कोणताही मार्ग तुम्हाला निवडता येतो. विशेषतः अन्नधान्य, दूध, बेकरी उत्पादन, फळे, भाजीपाला, बर्फ इत्यादी वस्तू नाशवंत असतात. अशा वस्तू तयार झाल्यानंतर त्वरित ग्राहकापर्यंत पोहोचवाव्या लागतात. किरकोळ विक्रेत्यामार्फत अशा वस्तूंची वितरण आणि विक्री करावी लागते. आकार आणि वजन. वस्तूचा आकार आणि वजन, रचना इत्यादी घटकसुद्धा वितरण मार्गाच्या निवडीवर प्रभाव टाकत असतात. अवजड आणि आकाराने मोठ्या वस्तू स्वतः उत्पादक ग्राहकापर्यंत पोहोचवतात आणि आकाराने वजनाने लहान वस्तूसाठी तुम्ही मग कोणताही वितरण मार्ग निवडू शकता. तांत्रिक स्वरूप. तांत्रिक स्वरूपाच्या वस्तूसाठी थेट मार्ग निवडणं अत्यंत आवश्यक असतं. अशा वस्तू वापर करणाऱ्या व्यक्तींना वस्तूसंबंधी आवश्यक त्या तांत्रिक बाबींची माहिती प्रत्यक्षपणे द्यावी लागते. वस्तू बसवून देणं, वापरासंबंधी सूचना, देखभाल, दुरुस्ती, त्यांना ट्रेनिंग देणं किंवा विक्रेतर सेवा पुरवणं ह्या सर्व सोयी उत्पादकांना ग्राहकांना उपलब्ध करून द्याव्या लागतात. उदाहरणार्थ कारसाठी गॅरेज, विक्री केंद्र वगैरे. वस्तू जीवनचक्र. याच्यामध्ये बघतो आपण की वस्तूचं जीवनचक्र लहान किंवा मोठं यावर वितरण मार्गाची निवड अवलंबून असते. जीवनचक्र जर लहान असेल तर वितरण मार्गही लहान निवडावा लागतो आणि याउलट दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूसाठी कोणताही मार्ग निवडता येऊ शकतो. वस्तूचा प्रकार. वस्तूचे मुख्य 2 प्रकार आहेत, उपभोग्य वस्तू आणि औद्योगिक वस्तू. उपभोग्य वस्तूसाठी वितरण मार्ग कोणताही निवडता येतो, परंतु औद्योगिक वस्तूंचे खरेदीदार शक्यतो उत्पादकाकडून थेट वस्तू खरेदी करणं अधिक सोयीचं मानतात किंवा काही वेळा एखाद्या वितरकाकडून नियमितपणे खरेदीचं कॉन्ट्रॅक्ट करीत असतात. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचा आहे. दुसरा मुद्दा आहे बाजारपेठविषयक घटक. बाजारपेठ ही स्थानिक असते, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असू शकते. बाजारपेठांची संख्या, आकार, रचना, स्वरूप, विविध वैशिष्ट्ये इत्यादी बाबी वितरण मार्गावरती अधिक प्रभाव टाकत असतात. आता त्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची किंवा खरेदीदारांची संख्या किती आहे हा पहिला मुद्दा याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचा आहे. ग्राहकांची संख्या मोठी असेल तर निश्चितपणे मध्यस्थांची सेवा घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. याउलट ग्राहकांची कमी संख्या असेल तर उत्पादक वितरण व्यवस्था स्वतः निर्माण करू शकतात. ग्राहकांची संख्या निश्चितपणे ठरवणे खूपच कठीण कार्य देखील असते. ग्राहकांचा प्रकार, खरेदीदाराचा प्रकार आपण म्हणतो. ग्राहकांचे असंख्य प्रकार सांगितले जातात. खरेदीचा हेतू, त्यांचे वय, लिंग, भौगोलिक क्षेत्र, स्वभावानुसार ग्राहकांचे विविध प्रकार पाडले जातात. वितरण मार्ग निवडताना विशेषतः 2 प्रकार लक्षात घेतले जातात, ते म्हणजे सामान्य ग्राहक आणि औद्योगिक ग्राहक.
सामान्य ग्राहकासाठी वितरणाचा कोणताही मार्ग निवडता येतो, परंतु औद्योगिक ग्राहकासाठी लहान मार्ग निवडावा लागतो. खरेदीची सवय. जर ग्राहकांना उधारीवर खरेदीची करण्याची सवय असेल तर घाऊक किरकोळ व्यापारी असलेला मार्ग निवडावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागामध्ये किरकोळ किराणा दुकानदाराकडून ग्राहक उधारीवरती खरेदी करताना आपल्याला दिसतात. खरेदीचं प्रमाण. ग्राहकांचं खरेदी प्रमाण लहान असेल तर वितरण मार्ग कोणताही निवडता येतो, परंतु खरेदीचं प्रमाण मोठे असेल तर थेट उत्पादकाकडून किंवा वितरकाकडून वस्तूची खरेदी करणं ग्राहक पसंत करतात. विशेषतः औद्योगिक ग्राहक. खरेदीचं प्रमाण अधिक असेल तर त्याची रक्कम मोठी असेल तर ती सर्व मध्यस्थाकडून ग्राहकापर्यंत पोहोचवणे धोक्याचे व अडचणीचं ठरवू शकतं. बाजारपेठांचा आकार. याच्यामध्ये आपण बघतो की वितरण मार्गांची निवड करताना बाजारपेठेचा आकार, रचना, स्वरूप, प्रकार, विविधता, लोकसंख्या लक्षात घ्यावी लागते. बाजारपेठ विस्तृत व सर्वत्र विखुरलेली असल्यास वितरण मार्ग मध्यस्थ असलेला निवडावा लागतो. मोठ्या आकाराच्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी मध्यस्थ, दलाल, वितरक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, अगदी घरोघरी किंवा रस्त्यावर बसून विक्री करणारे विक्रेते यांचीही मदत घ्यावी लागते. तिसरा मुद्दा याच्यामध्ये येतो उत्पादक विषयक घटक. आता उत्पादकांना वितरण मार्गाची निवड करीत असताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो. वस्तूची गुणवत्ता, वैशिष्ट्ये, समाविष्ट घटक, हाताळणी, संग्रहण, वाहतूक याबाबत दक्षता घ्यावी लागते. वस्तूंचे वितरण होत नसताना वस्तूला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही, नुकसान, तुटफूट, त्याचं गुणधर्म नष्ट होणार नाहीत, वैशिष्ट्ये कमी होणार नाहीत याबद्दलची विशेष काळजी घ्यावी लागते. दलाल, वितरक, किरकोळ व्यापारी अगदी घरोघरी रस्त्यावर बसून सुद्धा हे विक्री करणारे विक्रेते याच्यामध्ये असू शकतात. याच्यामध्ये आपण पाहतोय पहिला मुद्दा नावलौकिक. उत्पादकांचा बाजारपेठेत असणारा नावलौकिक वितरण मार्ग निवडीवर प्रभाव टाकू शकतो. उत्पादकांचा बाजारपेठेतील नावलौकिक अतिशय चांगला असेल तर मध्यस्थांची फारशी गरज भासत नाही. ते मध्यस्थाशिवाय आपल्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या शाखा स्थापन कराव्या लागतात. त्या शाखाद्वारे ते वस्तूंची वितरण करू शकतात. नियंत्रणाची इच्छा. अनेक उत्पादकांची वितरण मार्गावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा असते. आपण मध्यस्थांची नेमणूक केल्यास आपले वितरण मार्गावरील नियंत्रण संपुष्टात येईल व आपला सर्व व्यवसाय त्यांच्या ताब्यात जाईल असे उत्पादकांना वाटत असते. अशा प्रकारच्या उत्पादकांनी ग्राहकांना थेट संपर्क करण्यासाठीची यंत्रणा उभी करावी लागते. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तूचे उत्पादक अशा प्रकारचे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला बाजारपेठेत दिसून येतात. आर्थिक क्षमता. उत्पादकांची आर्थिक क्षमता वितरण मार्ग निवडीसाठी महत्त्वाची ठरते. उत्पादकांचे आर्थिक सामर्थ्य मजबूत असेल तर ते स्वतःचे वितरण मार्ग विकसित करू शकतात, परंतु जर उत्पादक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील तर त्यांना मध्यस्थ किंवा वितरकावर अवलंबून राहावे लागते. उत्पादक व विक्रीचा फेरा किती कालावधीचा आहे ते देखील या ठिकाणी लक्षात घ्यावे लागते. हा कालावधी अधिक असेल तर भांडवल अधिक काळ अडकून पडत असते आणि या ठिकाणी उत्पादकाचं मग थोडंफार नुकसान होऊ शकतं. व्यवस्थापकीय क्षमता व अनुभव असा पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे. उत्पादकाने व्यवस्थापकीय क्षमता वितरण मार्ग निवडीवर प्रभाव टाकू शकते. उत्पादकाकडे कार्यक्षम व्यवस्थापन वर्ग असेल व त्याची परिणामकारक वितरण व्यवस्था निर्माण केली तर अशा वेळी वितरकांची त्यांना आवश्यकता भासत नाही. उत्पादकांना वितरण व्यवस्था निर्माण करण्याचा अनुभव असेल तर त्यांना त्याचा उपयोग करून घेता येतो. उत्पादकाकडे व्यवस्थापकीय क्षमता व अनुभव असेल तर आपल्या वस्तूंची बाजारपेठ त्यांना नियंत्रित ठेवता येते. उत्पादन स्तर पाहिजे, स्थळ नाही, स्तर. उत्पादक जर अतिशय मोठ्या प्रमाणावरती वस्तू आणि सेवांची निर्मिती करीत असेल तर त्यांना त्याचे वितरण करण्यासाठी मोठी यंत्रणा निर्माण करावी लागते. अधिक मध्यस्थ वितरकांची मदत घ्यावी लागते. लहान उत्पादन कमी प्रमाणामध्ये वस्तूंचे उत्पादन करीत असल्यामुळे त्यांना किरकोळ व्यापाऱ्यांची मदत घ्यावी लागते. आता ते स्वतःचे नियंत्रण निर्माण करू शकत नाहीत. चौथा मुद्दा येतो या ठिकाणी पर्यावरणीय घटक. उत्पादक विशिष्ट ठिकाणी वस्तूंचं उत्पादन करत असतात, त्या ठिकाणचे पर्यावरण त्याचा अभ्यास त्यांना असतो. तसेच त्या ठिकाणच्या विविध पर्यावरणाशी ते त्वरित समायोजित होऊ शकतात, परंतु वस्तूंचे वितरण व वाटप त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी करावे लागते. त्या ठिकाणचे पर्यावरण एकसारखे नसते. त्या पर्यावरणाचा प्रभाव त्या वितरण मार्गावरती पडत असतो. उदाहरणार्थ आता कोकणात जर वस्तू पाठवायची असतील तर आज अतिशय मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस आहे. मग त्या ठिकाणी वितरण व्यवस्था अतिशय अवघड. दूध पोचवायचं आपल्याला, आपण इथं विदर्भ मराठवाड्यात किंवा सांगलीत पोचवणं आणि रत्नागिरी सिंधुदुर्गला पोचवणं याच्यामध्ये फरक राहतो.
पर्यावरणाचा फार मोठा इम्पॅक्ट आहे. आर्थिक स्थिती पहिला मुद्दा. वितरकांना ज्या ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवा वितरित करावयाच्या असतात त्या भागातील आर्थिक परिस्थितीचं वितरण मार्ग निवडत असताना विचारात घ्यावे लागतो. त्या भागातील उत्पन्नाचे स्तोत्र, ग्राहकांची आर्थिक क्षमता, खर्च करण्याची प्रवृत्ती लक्षात घ्यावी लागते. काही प्रदेश आर्थिकदृष्ट्या प्रगत असतो तर काही प्रदेश आर्थिकदृष्ट्या मागास असतो. पश्चिम महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या प्रगत मानला जातो तर विदर्भ मराठवाडा मागास समजला जातो. कायदेविषयक घटक. प्रत्येक राज्याचे देशाचे कायदे नियम भिन्न स्वरूपाचे असतात. वितरण मार्ग ज्या प्रदेशासाठी निवडायचा आहे त्या प्रदेशातील कायदे निश्चितपणे लक्षात घ्यावे लागतील. त्या कायद्यांना अनुसरूनच वितरण मार्ग निवडावा लागेल. केंद्र व राज्य सरकारचे कायदे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कायदे यांचीही माहिती असायला हवी. नैसर्गिक घटक. प्रत्येक बाजारपेठ सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती भिन्न स्वरूपाची असते. काही ठिकाणचे हवामान थंड तर काही ठिकाणचे दमट उष्ण स्वरूपाचे असते. पावसाळ्यात कोकण भागात वस्तूंचे वितरण करताना मोठ्या प्रमाणावरती अडचण निर्माण होतात. नागपूर भागात उन्हाळ्यात वस्तू वितरण करताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वितरण मार्ग निवडताना नैसर्गिक घटकांचाही विचार करावा लागतो. आता याच्यामध्ये करविषयक घटक आहे. प्रत्येक देशाची राज्याची कर व्यवस्था वेगवेगळी असू शकते. काही ठिकाणी स्थानिक व इतर कर आकारणी वेगवेगळी असते. सध्या सरकार कर रचना एकसारखी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु तरी देखील वितरण मार्ग निवडताना कर हा घटक सुद्धा महत्त्वाचा. कर म्हणजे टॅक्स. सामाजिक घटक. समाज हा संवेदनशील घटक असतो. समाज व्यवस्था लक्षात घेऊन वितरण मार्ग निवडीचा निर्णय घ्यावा लागतो. सामाजिक मूल्ये, श्रद्धा, परंपरा, रूढी, सवयी हे घटक सुद्धा विचारात घ्यावे लागतात. आता या 4 घटकाशिवाय वितरण मार्गावरच्या निवडीवर परिणाम करणारा काही इतर घटक आहेत तेही आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आपण बघतोय वस्तू, बाजारपेठ, उत्पादक आणि पर्यावरण हे 4 घटक आपण लक्षात घेतले. या घटकाशिवाय इतर अनेक घटक वितरण मार्ग निवडताना विचारात घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे खर्च. वितरण मार्ग निवडताना कोणत्या वितरण मार्गासाठी किती खर्च अपेक्षित आहे, उत्पादन संस्थेचं वितरण करण्यासाठी किती खर्च करण्याची तयारी आहे याचा विचार करावा लागतो. साहजिकच कमी खर्चाचा वितरण मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, त्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटायला नको. उपलब्धता. वितरण मार्गातील मध्यस्थांची उपलब्धता हाही घटक महत्त्वाचा आहे. काही वस्तूंना वितरणासाठी अनेक वितरक, मध्यस्थ, अभिकर्ते उपलब्ध असतात, तर काही वस्तूंना वितरकांची उपलब्धता फारच कमी असते. उदाहरणार्थ नवीन उत्पादक असेल, ब्रँड प्रसिद्ध झालेला नसेल, नव्यानंच सगळं आहे, तर त्याच्याकडे कोण जात नाही. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, गोदरेज हे प्रसिद्ध ब्रँड असतात. त्यांची एजन्सी घेणं, त्यांच्या वस्तू विकणं हे सोपं असतं. अशा वेळी उत्पादकांना स्वतःची वितरण व्यवस्था उभी करावी लागते. विक्रीची शक्यता. वस्तूंच्या विक्रीची शक्यता अधिक असेल तर वितरण मार्ग कोणताही निवडता येतो, परंतु वस्तूंच्या विक्रीसाठी अधिक प्रयत्नांची गरज असते तेव्हा उत्पादकांना स्वतःची व्यवस्था निर्माण करावी लागते. जाहिरात, वृद्धीच्या योजना, उधारी अशा मार्गाचा देखील त्या ठिकाणी अवलंब करावा लागतो. स्पर्धकांचे मार्ग. वितरण मार्ग निवडीचा निर्णय घेत असताना आपले स्पर्धक कोणकोणते मार्ग वापरतात याचाही विचार करावा लागतो. स्पर्धक ज्या मार्गाचा वापर करतात तेच मार्ग वापरायचे की त्यांच्यापेक्षा वेगळ्या मार्गाचा वापर करायचा या संदर्भात सुद्धा व्यूहरचना आखणं महत्त्वाचं ठरतं. मार्ग बदलण्याचे स्वातंत्र्य. उत्पादक वितरण मार्ग निश्चित करत असताना परंतु एखादा मार्ग ठरला की त्यामध्ये बदल करणं खूपच कठीण असतं. असे मार्ग बदलण्याचे अधिकार जरी उत्पादकांना असले तरी एखादा मार्ग ठरवला की तो बदलणं व नवीन मार्ग प्रस्थापित करणं हे वेळखाऊ, खर्चिक आणि खूप गुंतागुंतीचं क्रिटिकल ठरू शकतं. याशिवाय या घटकाशिवाय आत्ता जे आपण सगळे अभ्यासले या घटकाशिवाय कोणताही घटक वितरण मार्गावरती सहजपणे प्रभाव टाकू शकतो. कारण वितरण मार्ग जो आहे तो उत्पादक वस्तूंचं उत्पादन करतो, ग्राहक वस्तूंचा उपभोग, वापर, उपयोग करतो आणि हे दोघंही बाजूला राहतात आणि दुसऱ्या लोकांच्या हातामध्ये ही सगळी व्यवस्था जाते. म्हणजे उत्पादन करणाऱ्याचा हेतू काय असतो, त्या वस्तूचा उपभोग कोणीतरी घ्यावा. जो वस्तूचा उपभोग घेणार असतो त्याला वाटतं जो निर्माता आहे त्याच्याकडून मला वस्तू मिळावी, पण याच्यामध्ये ही मध्यस्थ व्यवस्था येऊन बराचसा हस्तक्षेप करते असं आपण म्हणू. शब्दशः आपल्याला जरी तसं लक्षात घेता येत नसलं तरी सुद्धा यांचाच पूर्ण वर्चस्वाचा भाग निर्माण झालेला आज आपल्याला बघायला मिळतो. कारण मॅन्युफॅक्चर्ड बाय वेगळा झालेला आहे, मार्केटेड बाय वेगळा झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला ज्यावेळेला वितरण मार्ग निवडायचा असतो त्यावेळेला बऱ्याच अंशी आपण पाहिलं की उत्पादकांना असं वाटत असतं की ही वितरण व्यवस्था आहे ही पूर्णपणे आमच्या नियंत्रणाखाली राहावी, आमच्या ताब्यात राहावी, म्हणून बरेच उत्पादक आहे स्वतःची वितरण व्यवस्था निर्माण करण्याची प्रयत्न करतात. म्हणजे याचा अर्थ घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार नव्हे तर स्वतःची वितरण व्यवस्था, शाखा, ब्रँचेस, वितरक, डीलर्स, सब डीलर्स हे तालुका पातळीवरती, गाव पातळीवरती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांच्यात आता सिमेंटचं तुम्ही बघितलं तर सिमेंटची पूर्णपणे वितरण व्यवस्था ही त्या उत्पादकांच्या ताब्यात आहे आणि त्याचे डीलर्स त्याने गावोगावी निर्माण केलेले आहेत. कारण त्यांना कधीही त्याच्या पुरवठ्यावरती, त्याच्या मागणीवरती त्यांचा होल्ड राहतो, त्यांचा अधिकार त्याच्यावरती राहतो, त्यांचं वर्चस्व त्याच्यावरती राहतं. पण तुम्ही एकदा मॅन्युफॅक्चरिंग करून मार्केटकडे दिलं, त्याच्याकडे दिलं की मग तो त्याच्या ब्रँडनी सगळं नेतो. तुम्ही कोणी उत्पादन केलंय ह्याचा विषयच तिथं राहत नाही. म्हणजे अशा मोठ्या प्रमाणावरती गोष्टी आजकाल निर्माण होताना दिसत आहेत. त्यामुळं वितरण मार्ग निवडत असताना कोणत्या घटकांचा कशा पद्धतीने विचार करायचा हे ठरवणं केवळ आणि केवळ अवघड असतं. आणि ज्या वेळेला आपण वितरण मार्ग निवडतो, जरी म्हटलं असेल इथं की तो बदलणं शक्य नाही, बदलणं शक्य आहे, परंतु सुरुवातीपासून जी तुम्ही सगळी व्यवस्था त्यासाठी लावलेली आहे ती व्यवस्था पुनर्स्थापित करावी लागते, पुण्यानं सर्व निर्माण करावी लागते. आणि ते वेळ खाऊ असतं, खर्चिक असतं. एकदा आपलं एका मध्यस्थाचं मार्फत नाव झालेलं असतं, तो भाग पुसून आपल्याला नव्याने त्या ठिकाणी निर्माण करणं ही खरोखरच साधी सोपी गोष्ट नसते. त्यामुळं पहिल्यांदाच वितरण मार्ग निवडत असताना तुम्ही महत्त्वाचा आणि चांगला, योग्य, समर्पक असा निर्णय घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर वितरण मार्गाच्या निवडीवर परिणाम करणारे घटक आपण हे 5 टप्प्यामध्ये लक्षात घेतले. याच्यामध्ये आपण वस्तूच्या संदर्भातला भाग लक्षात घेतला, बाजारपेठेच्या संदर्भातला भाग लक्षात घेतला, उत्पादकाच्या संदर्भातला भाग लक्षात घेतला, त्यानंतर पर्यावरणाच्या संदर्भातला भाग लक्षात घेतला आणि इतर घटक, मग त्याच्यामध्ये खर्च असेल, उपलब्धता असेल, विक्रीची शक्यता असेल, असे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेतले. तुम्ही माझं हे व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं म्हणजे या ठिकाणी आपण वितरण मार्ग जे आहे तो आपला भाग थोडासा संपतो. जरी वितरण हे टॉपिक असला तरीसुद्धा वितरणाच्या संदर्भातला जो काही डिस्ट्रीब्युशन चॅनलच्या संदर्भातला जो अभ्यास आहे तो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संपतोय. अजून या टॉपिकमध्ये अजून भरपूर भाग आपल्याला पुढे शिकायचे आहेत.